नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता पार्थ मात्र जीवाला ऑफिसमध्ये बोलवतो आणि तो त्याला जाब विचारू लागतो की तुझं आणि काव्याचं नेमकं काय चालू आहे. तेव्हा आता जीवा खूपच घाबरतो. त्यानंतर मात्र आता पार्थच्या बोलण्यातून त्याच्या लक्षात येतं की तिचं पण वागणं खूप विचित्र आहे आणि माझं सुद्धा. त्यामुळे त्यांच्या काही म्हणणं काही लक्षात येत नाहीये. आमच्या मनात काय सुरू आहे हे मात्र त्याच्या लक्षात येतं. आणि पार्थच्या बोलण्यातून त्याला जाणवतं की आमच्या नात्याबद्दल आता पार्थला काहीच समजलेलं नाही. तेव्हा मात्र आता पार्थ म्हणू लागतो की तू कोणाशी बोलतोस का? घरामध्ये नंदिनी आहे, घरातले बाकीचे इतर आहे, हवं तर तू काव्याशी बोलतो का? मी आत्ता त्यांना फोन करून इथं बोलवतो. तेव्हा मात्र आता इकडे जीवा त्याच्या समोर हात जोडतो आणि तो म्हणतो मला घरात कोणाशी काही बोलायचं नाही आणि माझा मला एकटा जगू द्या असं म्हणत आता तो त्याच्या पुढे हात जोडतो आणि इथून पुढे प्लीज मला असं खोटं बोलून ऑफिसमध्ये बोलवायचं नाही असं म्हणत तो तिथून रागाने निघून जातो. इकडे आता पार्थला पुन्हा विचार येतो की हा असा वागतो तरी का? दुसरीकडे मात्र नंदिनी पार्थशी फोनवर बोलते, आपण सांगूया का या दोघांना? तेव्हा मात्र आता पार्थ नकार देतो. तो म्हणतो असू द्या, त्यांच्यासाठी सरप्राईजच असू द्या. तेवढ्यात फोन ठेवला तिथे जीवा पोचतो आणि जीवाला बघून मात्र आता नंदिनी म्हणते बघून आलात का मूवी? तर तो म्हणतो हो बघून आलो ना, चांगली ड्रामावाली फिल्म बघून आलो. तर तेव्हा आता लगेचच नंदिनी म्हणते अहो ती कशाला बघायची उगाच रडारड, आपली रोमॅन्टिक फिल्म बघायची. तर आता मात्र इकडे नंदिनी गाडीवर बसेपर्यंत जीवा मात्र त्याच्या कानामध्ये कापूस घालून घेतो आणि नंदिनी पुणे बडबडच करत असते आणि ती विचारते ऐकताय ना तुम्ही माझं? तर आता इकडे मात्र जीवा तिला होकार देत असतो. दुसरीकडे आता पार्थ गाडीमध्ये बसलेला असतो आणि काव्या मात्र केक घेऊन येते आणि आता काय दरवाजा उघडणार की आता काय आताच बसून राहणार का? तेव्हा पार्थ म्हणतो मग आता बाहेर कसा बसू आणि बाहेर बसून गाडी कसं चालवू? तेव्हा मात्र ती म्हणते झाले का जोक करून, आता बाहेर येऊन जरा दरवाजा उघडा. तर तेव्हा मात्र तो दरवाजा उघडतो आणि ती आत बसल्यावर मात्र तिची ओढणी तिथे अडकते. त्यामुळे तो ओढणी नीट करायला जातो तर मात्र आता काव्या पटकन तिची ओढणी आत खेचून घेते. त्यानंतर मात्र आता पुढे तो म्हणू लागतो की निघायचं का आता? तर ती म्हणते नको, या केकचे मी इथे पेस्ट्री करते आणि आपण दोघे इथे विकूया. तर त्यावर मात्र आता पुन्हा पार्थ हसतो आणि तो म्हणतो माझ्यासारखं बोलायला लागला तुम्ही, मान नाही तर गुण. तर आता पुन्हा काव्या डोक्याला हात लावते. तर पार्थच्या लक्षात येतं काव्या चिडते आहे म्हणून तो म्हणतो नाही निघूयाच आता आपण. दुसरीकडे घरामध्ये घरातल्यांची डेकोरेशनची तयारी सुरू असते. तेव्हा विक्रम म्हणू लागतो याच्यासाठी मी कॉन्ट्रॅक्ट देत होतो तर तुझं नको, तुला फक्त घरातल्या माणसांना कामाला लावायचं असतं. तेव्हा ती म्हणते असू द्या, आपल्या मुलांच्या हातून झालेली गोष्ट किती आपलीशी वाटते तुम्हाला नाही कळणार, तुम्ही काय काम केलं? तर तेव्हा आता विक्रम म्हणू लागतो मी आईस्क्रीम फ्लेवर घेऊन आलो आहे. तर लगेचच आता मालिनी म्हणते बापरे हो, किती मोठा आहे ना तो, डोक्यावर घेऊन यावं लागलं तुम्हाला असं म्हणत आता विक्रम बरोबर तेही वाद घालू लागले. तेवढ्यात तिथे आता मंजू येते आणि मंजू विचारते मी कसे दिसते आहे? तेव्हा आता मुकुंद मात्र तिच्यावर रागवतो, हा माहिती आहे तू फार चांगले दिसते आहे, तुझ्या तोंडाची हवा घालवत असते ना नेहमी, त्यापेक्षा फुगा भरव तुझ्या हवेने असं म्हणत आता तो तिला चिडवतो. तर ती रागाने तिथूनच निघून जाते. इकडे मात्र आता रस्त्याने अचानक पार्थ गाडी थांबवतो. तर काव्या विचारते का थांबवली? तर अचानक समोर पाणीपुरीवाला दिसतो. तर तेव्हा पाणीपुरीवाल्याला बघून काव्या खूप खुश होते आणि ती आरुषीबद्दल आणि तिच्याबद्दल सगळं सांगू लागते. तेवढ्यात आता पार्थ म्हणतो चला मग आपण आईस्क्रीम खाऊया. परंतु काव्या मात्र नकार देते. दुसरीकडे आता वसुंधराकडे मंजू येते. तेव्हा वसुंधरा सांगू लागते की रम्या म्हटली की सेलिब्रेशन झाल्यावर आता ती एक तर उशिराने घरी येईल, नाही तर तिच्या मैत्रिणीकडेच नाईट हाऊसला थांबणार आहे. मला या मुलीचं काही कळतच नाही वागणं, त्यामुळे त्या रम्यामुळे इकडे टेन्शन मध्ये असतात. दुसरीकडे आता पार्थ मात्र काव्याला पाणीपुरी खाण्यासाठी म्हणत असतो आता तर तुम्ही म्हटल्या ना, मग आपण खाऊया ना. तर तेव्हा ती म्हणते नाही, आता माझी आवड बदलली आहे, मला नकोय पाणीपुरी. तर तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही जाऊन खा, हवं तर मी इथे बसते. तर मात्र आता पार्थ म्हणतो नाही, ही पाणीपुरी तुमच्यावर उधार राहिली, मला खात्री आहे तुम्ही एक दिवस नक्की तुमची टेस्ट बदलेल आणि तोपर्यंत मी तुमची वाट बघेल. मी पाणीपुरी खाईन तर तुमच्या सोबतच खाईल, तोपर्यंत मी पाणीपुरी खाणार नाही. हे ऐकून मात्र आता काव्या त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी पाणीपुरी खाते तेव्हा जीवा तिला नकार देतो, परंतु आता तिला खाताना बघून त्याचीही खाण्याची इच्छा होती म्हणून तो सुद्धा तिच्याबरोबर पाणीपुरी खाऊ लागतो. दुसरीकडे मात्र पार्थ आणि काव्या सोबत नंदिनी आणि जीवा सुद्धा घरामध्ये आल्यावर लाईट गेलेले दिसतात आणि अचानक लाईट लागल्यावर सगळं काही त्यांना सरप्राईज दिसतं. त्यामुळे आता इकडे काव्या विचारते हे कोणी केलं सगळं, आणि आता जीवाला पण मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.